आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे ILO यांनी आत्ताच एक रिपोर्ट जाहीर केलेला आहे आणि त्याप्रमाणे भारतामध्ये नाही म्हटलं तरी 40 कोटी हे असंघटित कामगार आहेत हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाने अजूनही किंवा कामगार मंत्रालयाने मध्यवर्ती कामगार मंत्रालयाने अजूनही याबद्दल कोणतेही भाष्य केलेलं नाहीये किंवा हे आकडे भारत सरकारकडे उपलब्धच नाहीये. कामगार संघटनांचं सातत्याने म्हणणं आहे की या देशामध्ये एकूण 7% संघटित कामगार वर्ग आहे तर 93% हे असंघटित कामगार वर्ग आहे. पण तो किती आहे? अनेक रिपोर्ट्समध्ये हे कुठे 20 कोटी, कुठे 40 कोटी, कुठे 80 कोटी असे आकडे येत आहेत. पण आज आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हे 40 कोटी, ज्याच्यामध्ये मायग्रंट लेबर आहेत म्हणजे स्थलांतरित कामगार आहेत, ज्याच्यामध्ये वीटभट्टी कामगार आहेत, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत, ज्याच्यामध्ये आउटसोर्सिंग कामगार आहेत, ज्याच्यामध्ये फॅक्टरांमध्ये आणि सरकारात विविध सरकारांमध्ये, रेल्वेमध्ये, पोस्टामध्ये, बँकांमध्ये, इन्शुरन्समध्ये, फॅक्टरांमध्ये काम करणारे जे कंत्राटी कामगार आहेत हे सगळे मिळून त्यांची जी संख्या त्यांनी जी सांगितली ती 40 कोटीची आहे. आता ही 40 कोटीची जी काही संख्या आहे या संख्येबद्दल भारत सरकारचं काय म्हणणं आहे हा एक पहिला प्रश्न आहे. आणि जेव्हा करोनासारखा प्रश्न जेव्हा निर्माण होतोय, जेव्हा करोनामुळे लॉकडाऊन निर्माण होतंय आणि लॉकडाऊनमुळे जेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय तळ गाठणार अशी परिस्थिती आहे, त्यावेळेस या 40 कोटी लोकांचं रोजगार गेलेला आहे. हा रोजगार गेल्यानंतर त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळेस काय करावं हा एक फार मोठा घनघोर प्रश्न भारतातल्या कामगार संघटनांपुढे आहे. तो सर्वच कामगार संघटनांपुढे आहे. पण कामगार संघटना म्हणून या करोनाच्या परिस्थितीमध्ये सरकार जे उपाय सांगते ते पाळतायत. पण शेवटी गोडाऊनमध्ये धान्य आहे, दुकानांमध्ये धान्य आलंय किंवा नाही हे सरकार सांगू शकत नाही. पण सरकारने सर्वांना आम्ही एकही मनुष्य उपाशी मरणार नाही अशा तऱ्हेची ग्वाही दिलेली आहे. लोकांचे रोजगार बुडतायत तेव्हा त्यांचे पगार कापू नका अशा तऱ्हेचं आवाहन त्यांनी संपूर्ण उद्योगपतींना केलं आहे. परंतु सरकारने जर एक ऑर्डिनन्स काढून या सगळ्या कामगारांना सुरक्षित करा आणि त्यांचा बुडलेला पगार आम्ही देऊ असं सरकार सांगतंय का? ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल असा एक मोठा प्रश्न पुढे येतोय. आणि तेव्हा ILOने हा जेव्हा रिपोर्ट दिलाय की 40 कोटी हे असंघटित कामगार आहेत आणि त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या वारंवार मागण्या करतायत, पण आज ILOनेच हा प्रकाश पाडलेला आहे. आम्ही कामगार संघटना म्हणून आज कामगार संघटना संयुक्त कृती समिती म्हणून आज मी असा एक निर्णय घेतला कामगार संघटनांच्या अंतर्गत की आपण या सर्व जे असंघटित कामगार आहेत यांची माहिती जमा करूया. किमान महाराष्ट्रातल्या सर्व कामगार ज्यांची नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांची माहिती जमा करूया. म्हणून आम्ही एक असे काही फोन नंबर्स आज माध्यमांच्या मार्फत देऊ इच्छितो. माझा स्वतःचा नंबर आहे 9820147897. या नंबरवरती ज्या फॅक्टरांमधल्या लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, जे आउटसोर्स आणि कंत्राटी कामगार आहेत यांचा प्रश्न, त्यांना लॉकडाऊन काळातला पगार मिळावा अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून कामगार खातं किंवा सरकार यांच्याकडे आम्हाला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे. हे सगळे विखुरलेले लोक आहेत. यांना आमच्या ह्या फोन नंबरवरती त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि या माध्यमातून आम्ही सरकारच्या ज्या योजना आहेत, जे प्रचलित कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून या 40 कोटी लोकांपर्यंतपैकी महाराष्ट्रातले जे लोक आहेत किमान त्यांच्यापर्यंत तरी त्यांचा डाटा संकलित करणं आणि त्यांना सरकारच्या योजना आणि एकूणच समाज म्हणून आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याकरता या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जे सत्य सांगितलंय ते सत्य भयानक आहे. ते भयानक सत्य येत्या कालखंडामध्ये या कामगारांची उपासमार होऊ शकते. म्हणून त्यांना संघटित करून तो समाजाचा एक अत्यंत महत्वाचा उत्पादक घटक आहे आणि त्याकरता आपण काम केलं पाहिजे असा आमचा निर्णय आहे. माध्यमांनी यासाठी सुद्धा मदत करणं आवश्यक आहे.